नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेमधील हरित क्रांती या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे स्वरूप आपण याआधी पाहिलेले आहे. अर्थव्यवस्थेतील शेतीच्या संदर्भातला महत्त्वाचा भाग म्हणजे हरित क्रांती होय. 1960 नंतरच्या दशकात शेतीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. त्यापैकीच हरित क्रांती ही एक होय. शेती कसण्याच्या आधुनिक व नव्या तंत्रज्ञानाशी मिळत्या जुळत्या नसणाऱ्या शेती उत्पादन पद्धतीचा त्याग करणे व त्याऐवजी आधुनिक पद्धतीचा तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे व त्यामार्फत शेती उत्पादनात वाढ घडवून आणणे म्हणजे हरित क्रांती होय. थोडक्यात, नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शेती उत्पादन व उत्पादन क्षमता वाढविणे म्हणजे हरित क्रांती होय. परंपरागत शेती पद्धतीऐवजी लागवडीच्या नव्या पद्धतींचा वापर करून शेतीला बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊन वर्षातून 3-4 पिके घेता येणे, शेतीची उत्पादकता वाढविणे, श्रमतंत्रज्ञान बचतीचा वापर करणे, बहुपीक पद्धती स्वीकारणे, रासायनिक खतांचा, दर्जेदार बी बियाणांचा वापर, संकरित बी बियाणांचा वापर करणे, शेतमालाची शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणूक करणे व शेती करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणणे म्हणजे हरित क्रांती होय. हरित क्रांतीची वैशिष्ट्ये. उच्च पैदास बियाणांचा कार्यक्रम. हरित क्रांतीचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बी बियाणांमध्ये प्रचंड संशोधन होऊन नवीन, आधुनिक व सुधारित बी बियाणे, संकरित वाण निर्माण करण्यात आले. उच्च पैदाशीच्या बियाणांचा वापर करून कमी कालावधीमध्ये अधिक पीक उत्पादन केले जाईल अशा पद्धतीने संशोधनाला चालना देऊन बी बियाणांमध्ये बदल घडवून आणण्याचे काम या हरित क्रांतीमुळे झाल्याचे आपल्याला दिसून येते. रासायनिक खतांचा वापर. हरित क्रांतीमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढला. सततच्या पिकांमुळे शेतजमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी होते. ती टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी खतांचा वापर करणे आवश्यक असते. अशावेळी रासायनिक खतांमध्ये फॉस्फेट, नायट्रेट, अमोनियम सल्फेट इत्यादी खतांचा मोठ्या प्रमाणावरती वापर होऊ लागला. सिंचन सुविधेत वाढ. भारतीय शेती ही मोसमी पावसावर अवलंबून होती. पाणी पुरवठ्याच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे बारमाही पिकांना मर्यादा येत होते. अशावेळी धरणे, कालवे, विहिरी, तलाव, पाझर तलाव, कूपनलिका, बंधारे इत्यादी सोयीसुविधा करण्यात आल्या. सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. यामुळे बारमाही पिके घेणे सहज शक्य झाले. शेतीविषयक संशोधन. हरित क्रांतीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेती संशोधनाला चालना मिळाली. 1960 नंतर संशोधन अधिक गतिमान झाले. संकरित व दर्जेदार बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेती उपयुक्त यंत्रे, नवीन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, प्रभावी कीटकनाशके शोधून काढण्यात आली. शेती संशोधन मंडळे, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये स्थापन करून शेती संशोधनाला चालना देण्यात आली. जमिनींचा प्रकार, हवामान, सिंचन सुविधा, नवीन तंत्रज्ञान इत्यादीबाबत संशोधन करण्यात आले. कर्जपुरवठ्यांच्या सोयीसुविधा. शेतीला अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी सहकारी, त्रिस्तरीय व द्विस्तरीय अशी कर्जपुरवठ्याची रचना करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, सहकारी पतपुरवठा संस्था, भूविकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड इत्यादीद्वारे मोठ्या प्रमाणावरती शेतीला वित्तपुरवठा करण्याचे काम करण्यात आले. शेतीचे यांत्रिकीकरण. शेतीचे यांत्रिकीकरण हे हरित क्रांतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शेती संशोधनातून नव्या यंत्राचा, तंत्रांचा विकास करणे, नवनवीन यंत्रसामग्री, नवीन अवजारे वापरणे, त्यांची उत्पादकता वाढविणे, ट्रॅक्टर, विद्युत पंप, कापणी मळणी यंत्रे, पीक भरणा यंत्रे इत्यादींचा वापर करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाल्याचे दिसून येते. पीक विमा व संरक्षण. कीड, कीटक, रोग, टोळधाड आदींमुळे पिकांचे नुकसान होते.
दरवर्षी सामान्यपणे 5% पिकांचे नुकसान यामुळे होते. हे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षण उपाय योजण्यात आले. प्रतिबंधात्मक औषधे, रासायनिक द्रव्ये, कीटकनाशके निर्माण करण्यात आली. विविध रोगराईंपासून पिकांचे संरक्षण होण्यास मदत देण्यात आली. पीक संरक्षणामुळे हरित क्रांतीला अधिक मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गोदामांच्या सुविधांमध्ये वाढ. बरेच शेतकरी आर्थिक अडचणींमुळे माल विक्रीची घाई करतात. शेतकऱ्यांची प्रतीक्षा क्षमता कमी असल्याने ते मालाची विक्री त्वरेने करतात. यासाठी मध्यवर्ती गोदाम महामंडळ, राज्य गोदाम महामंडळ, भारतीय अन्न महामंडळे इत्यादीद्वारे सरकारांच्या गोदामांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांची साठवणूक क्षमता वाढली. शीतगृहे उभारण्यात आली. यामुळे बिगर हंगामामध्ये शेतमालाला चांगला माल मिळण्याची हमी शेतकऱ्याला मिळाली. शेतमाल किंमत शाश्वती. हरित क्रांतीमुळे शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. शेतमालाचा साठा वाढून त्याच्या किमती घसरू नयेत म्हणून सरकारने शेतमालाला आधारभूत किमती जाहीर केल्या. बाजारातील धान्याच्या किमती आधारभूत किमतींपेक्षा कमी झाल्यास सरकार धान्याची खरेदी करते. शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडून, दलालांकडून होणारे शोषण थांबवण्यासाठी नियंत्रित बाजारपेठांची स्थापना करण्यात आली. 1965 मध्ये कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यात आला. 1985 मध्ये या आयोगाचे नाव शेती व्यय व मूल्य आयोग असे ठेवण्यात आले. यामुळे शेती उत्पादनाला चालना मिळाल्याचे दिसून येते. अशा प्रकारे हरित क्रांतीची विविध वैशिष्ट्ये भारतीय शेती अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सांगता येतील. हरित क्रांतीची फलनिष्पत्ती किंवा हरित क्रांतीचे अनुकूल परिणाम, फायदे किंवा लाभ, यश थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येईल. अन्नधान्याबाबतीत स्वावलंबन. ब्रिटिश राजवटीत भारताला अन्नधान्याची आयात करावी लागे. स्वातंत्र्योत्तर काळात वाढत्या लोकसंख्येमुळे धान्याची आयात वाढवावी लागली. 1951 ते 1961 या काळात निकृष्ट दर्जाचा मेलो नावाचे धान्य अमेरिकेतून आयात करून भारतीयांना द्यावे लागले. हरित क्रांतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. 82 दशलक्ष टनावरून 253 दशलक्ष टनापर्यंत अन्नधान्याची निर्मिती झाल्यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनला. रोजगारात वाढ. हरित क्रांतीमुळे वर्षभर शेती करता येऊ लागली. रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशकांची फवारणी, विविध यंत्रांची हाताळणी इत्यादी कामांमुळे रोजगार उपलब्ध झाला. पिकांखालील जमिनींचे क्षेत्र वाढले. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यासारख्या अनेक जोड व्यवसायांची वाढ झाली. यामधूनही रोजगार निर्माण झाल्याचे दिसून येते. शेती गुंतवणुकीत वाढ. शेती ही उपजीविकेचे साधन म्हणून न करता ती व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न हरित क्रांतीमुळे झाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. जादा उत्पन्न शेतीतील गुंतवणुकीसाठी केले जाऊ लागले. कूपनलिका, विहिरी, ट्रॅक्टर्स, बांधबंदिस्ती इत्यादीमध्ये गुंतवणूक वाढली. थोडक्यात हरित क्रांतीमुळे शेतीतील गुंतवणूक वाढली. शेती उत्पादनात वाढ. हरित क्रांतीमुळे भारतीय शेतीची उत्पादन क्षमता वाढली. नवीन यंत्रे व तंत्रे, दर्जेदार व संकरित बियाणे, सिंचन सुविधा, कीटकनाशके इत्यादीमुळे पिकांचे होणारे नुकसान कमी झाले. शिवाय उत्पादन आणि उत्पादकता वाढीला चालना मिळाली. अनेक नवनवीन जाती, वाण, संकरित वाण संशोधित केल्यामुळे शेती उत्पादन वाढीला चालना मिळाली. शेतमाल किंमत स्थैर्य. हरित क्रांतीने अन्नधान्याच्या उत्पादनात आश्चर्यकारक प्रगती झाली. धान्याचे शिल्लकी साठे निर्माण झाले. 2005 मध्ये 24 दशलक्ष टन धान्य साठे शिल्लकी होते. यामुळे शेतमालाच्या किमतीत चढ उतार होणे शक्य होते. मात्र ही निर्माण होणारी अस्थिरता कमी करण्यासाठी आधारभूत किमती सरकारने जाहीर करून शेतमाल किंमत स्थैर्य देण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. औद्योगिक विकासाला चालना. हरित क्रांतीमुळे शेतमालाचे उत्पादन वाढले. उद्योगांना लागणारा कच्चा माल मुबलक उपलब्ध झाला. ऊस, कापूस, ताग, तंबाखू आदी कच्च्या मालाचे उत्पादन वाढल्यामुळे उद्योगांना चालना मिळाली. याशिवाय रासायनिक खते, कीटकनाशके, अवजारे, पंपसेट
इत्यादीमुळे नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून येते. शेतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल. पूर्वी शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिले जात असे. मात्र हरित क्रांतीनंतर शेतकरी वर्गाच्या दृष्टिकोनात बदल झाला. रासायनिक खते, संकरित बियाणे, कीटकनाशके इत्यादींच्या वापराद्वारे शेतीची उत्पादकता वाढवता येते ही बाब लक्षात आली. अधिक उत्पादन घेऊन ते बाजारपेठेत विकून नफा मिळवण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. शेतकऱ्यांची संपन्नता. हरित क्रांतीमुळे बड्या व सधन शेतकऱ्यांचा फायदा झाला. शेतीत गुंतवणूक केलेल्या छोट्या व मध्यम शेतकऱ्यांनाही लाभ झाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला, सामाजिक व आर्थिक स्थान उंचावले. शेतकऱ्यांची संपन्नता वाढली. शेतकरी कुटुंबात टीव्ही, फ्रीज, गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर इत्यादीमुळे राहणीमानाचा दर्जा वाढल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. आर्थिक विकासाला चालना. कृषी विकासाच्या मुळेच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाल्याचे चित्र दिसून येते. हरित क्रांतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले, व्यापारी पिकांचे उत्पादन वाढले, निर्यातीमुळे महसूल मिळू लागला. शिवाय उद्योगांना कच्चा माल मिळू लागल्यामुळे औद्योगिक व आर्थिक विकासाला चांगला प्रतिसाद मिळाला. हरित क्रांतीमुळे देशाच्या विकासाला पोषक व पूरक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारे हरित क्रांतीचे काही लाभ किंवा फायदे किंवा यश आपल्याला सांगता येईल. मात्र असे असले तरी हरित क्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम देखील झालेले आपल्याला दिसून येतात. काही अपयश किंवा काही दोष हरित क्रांतीचे पुढील प्रमाणे सांगता येतील. सधन शेतकऱ्यांचा लाभ. हरित क्रांतीमुळे ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर भांडवल होते अशाच सधन शेतकऱ्यांचा जमीनदार वर्गाचा फायदा झाला. रासायनिक खते, संकरित बियाणे, शेती उपयुक्त यंत्रे, ट्रॅक्टर इत्यादींचा वापर बड्या शेतकऱ्यांनाच शक्य होता. छोट्या शेतकऱ्यांना, अल्पभूधारक सीमांत शेतकऱ्यांना, कुळाने जमिनी कसणाऱ्यांना हरित क्रांतीचे फारसे लाभ झाले नाहीत. शेतीचे पावसावरील अवलंबित्व. शेतीचे पावसावरील अवलंबित्व कमी करण्यात हरित क्रांतीला म्हणावे असे यश आले नाही. हरित क्रांतीच्या 50 वर्षांनंतर आजही शेतीचे पावसावरील अवलंबित्व भारतात दिसून येते. उत्पादनात चढ उतार जाणवतात. पाणी पुरवठ्याच्या सुविधांमध्ये अभाव दिसून येतो. पूर, दुष्काळ यासारख्या घटनांमुळे पावसावरील शेतीचे अवलंबित्व कमी झाल्याचे दिसून येत नाही. शेतीत भांडवलशाही वाढली. हरित क्रांतीमुळे शेतीत भांडवलशाही वाढली. उच्च पैदाशीच्या बियाणे, खते, कीटकनाशके, आधुनिक सिंचन पद्धती, नवीन यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, ट्रॅक्टर इत्यादीमुळे भांडवलशाही वर्गाचा लाभ झाला. शेतीत गुंतवणूक करणारा व्यापारी, उद्योजक, सनदी अधिकारी, राजकारणी इत्यादी एक मोठा वर्ग तयार झाल्याचे दिसून येते. उत्पन्नातील विषमता वाढली. हरित क्रांतीचा सर्वाधिक लाभ बड्या शेतकऱ्यांनी उठवला. छोटे शेतकरी व शेतमजूर यांचे मात्र हाल झाले. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने बड्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादी भांडवल छोट्या शेतकऱ्यांकडे नव्हते. त्यांना हरित क्रांतीचा फारसा लाभ झाला नाही. हरित क्रांतीमुळे उत्पन्नातील विषमता वाढली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये तफावत वाढली. विशिष्ट प्रदेशातच हरित क्रांती. भारतातील सर्व राज्यात हरित क्रांती घडून आली नाही. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात यासारख्या ठराविक राज्यात हरित क्रांती यशस्वी झाली. विशेषतः पंजाब, हरियाणा या राज्यात हरित क्रांतीचा प्रभाव अधिक जाणवतो. या उलट इतर अनेक राज्यांमध्ये हरित क्रांती फारशी प्रभावी ठरली नाही. यामुळे प्रादेशिक विषमता निर्माण झाली. विशिष्ट पिकांचेच उत्पादन वाढले. हरित क्रांतीमुळे गहू, तांदूळ, मका, बाजरी यासारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. त्यातल्या त्यात गहू, तांदूळ इत्यादी पिकांबाबत हरित क्रांती परिणामकारक ठरली असेच म्हणावे लागेल. मात्र तेलबिया, कापूस, ताग यांच्या उत्पादनात मंद वाढ झाली. कडधान्ये यांचे उत्पादन पूर्वी इतकेच राहिले. हरित क्रांती ठराविक पिकांबाबत यशस्वी तर अनेक पिकांबाबत अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. कोरडवाहू शेतीमध्ये हरित क्रांतीचा फारसा लाभ झाला नाही. बेरोजगारीत वाढ.
हरित क्रांतीने शेतीचे यांत्रिकीकरण वाढले. नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी इत्यादी कामे यंत्राद्वारे होऊ लागली. यामुळे अनेक शेतमजूर बेरोजगार झाले. मजुरांना त्यांचा रोजगार गमावा लागला. ट्रॅक्टर, पंपसेटच्या वापरामुळे 55% तर कापणी मळणी यंत्राच्या वापराने 37% शेतमजूर बेरोजगार झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. जमीन सुधारणांकडे दुर्लक्ष. स्वातंत्र्यानंतर सरकारने जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतला. कुळ कायदे, जमीनदारीचे उच्चाटन, कमाल भूधारणा कायदा, कुळांना शाश्वती, भूमिहीनांना जमिनींचे वाटप यासारखे अनेक कार्यक्रम हरित क्रांतीमुळे मागे पडले. छोटे शेतकरी, शेतमजूर यांची संख्या अधिक आहे, मात्र हे सर्व हरित क्रांतीच्या लाभापासून वंचित राहिले. बड्या शेतकऱ्यांना भांडवलदारीच्या जोरावर हरित क्रांतीचा अधिक लाभ उठवता आला. ग्रामीण वातावरण बिघडले. हरित क्रांतीने बड्या व सधन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. छोटे शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक हालाकी वाढली. यामुळे ग्रामीण भागात असंतोष वाढला. ग्रामीण भागात आर्थिक विषमता वाढल्याने संघर्ष व ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण वातावरण बिघडले. विशेषतः बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यात नक्षलवादी चळवळी फोफावल्या. कुळांचे शोषण व शेतमजुरांचे हाल. हरित क्रांतीमुळे सुरुवातीच्या काळात सरकारी गुंतवणूक वाढली. सिंचन व्यवस्था, पूर नियंत्रण, जमिनींचे एकत्रीकरण, धूप विरोधी उपाययोजना, लागवडीखालील क्षेत्र वाढविणे यासारख्यांना चालना मिळाली. मात्र अंतिम टप्प्यामध्ये कुळांचे शोषणच झाल्याचे दिसून येते. शेतमजुरांना फारशी मजुरी मिळाली नाही. तसेच अनेक शेतमजुरांना रोजगार गमवावा लागला. तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागले. अन्नधान्याच्या वाढत्या किमती शेतमजुरांचे उत्पन्न वाढवत नसल्यामुळे आर्थिक स्थिती अधिकच हालाकीची झाल्याचे दिसून येते. समाजात विरोधाभासाचे एक चित्र हरित क्रांतीमुळे निर्माण झाले. विकासाची फळे श्रीमंत जमीनदारांना चाखता आली. मात्र या काळात शेतीवरील कुळांचे शोषण झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. अशा प्रकारे हरित क्रांतीचे काही लाभ तर काही दोष किंवा तोटे सांगता येतील. धन्यवाद.